Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation. It was launched in June 2015 by the Ministry of Housing and Urban Affairs under the same government, under Honorable Narendra Modi ji. Now, what are the aims of this Amrut scheme? First is to ensure that every household has access to a tap with the assured supply of water and a sewerage connection. Now, as I've already told you, the Amrut scheme is a remake or a makeover of the erstwhile named scheme of JNNURM, जवाहरलाल नेहरू नेशनल अर्बन रिन्यूअल मिशन, जो यूपीए गवर्नमेंट के समय थी, उसका एक मेकओवर है और उसमें कई सारे कंपोनेंट्स हैं. उसका एक इंपॉर्टेंट कंपोनेंट ये क्लीन पोर्टेबल ड्रिंकिंग वाटर है, अश्योर्ड सप्लाई ऑफ वाटर, टैप वाटर, स्पेशली एक्सेस टू टैप वाटर and a sewerage connection, because this is the bare minimum. प्रत्येकाच्या घरात नळाने स्वच्छ किंवा शुद्ध केलेलं पाणी सरकारला पोहोचवायचं आहे. राऊंड द क्लॉक 24/7 वगैरे या गोष्टी नंतर बघितल्या जातील. पहिल्यांदा जेवढं पोहोचवता येईल तेवढं पोहोचवता येईल. टॅप वॉटर पोहोचता आलं पाहिजे आणि त्यांच्या घरी एक सीवरेज कनेक्शन ज्याच्यामध्ये टॉयलेटचं कनेक्शन असेल ते त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागेल, सो दॅट एक बेसिक मिनिमम हेल्थ स्टँडर्ड कंप्लीट होत आहे. ठीक आहे. The second aim is to increase the amenity value of cities by developing greenery and well-maintained open spaces like parks. Now, this is also important. बघा, या दोन्ही कंपोनंट्सचा जर का आपण बारकाईने विचार केला तर आपण पहिल्या कंपोनंट मध्ये टॅप वॉटर अश्युअर्ड सप्लाय ऑफ क्लीन ड्रिंकिंग वॉटर बद्दल बोललो. भारतामध्ये यू विल बी सरप्राइज टू नो स्टिल अराउंड 42% ऑफ द पॉप्युलेशन इज नॉट एंटाइटल्ड विथ अ clean portable drinking water, and because of that, as a manifestation, around 4 lakh deaths happen every year due to vector-borne diseases or waterborne diseases. शुद्ध जल के अभाव में जो लोगों को बीमारियां हो जाती है, उस बीमारियों के चलते लोग लगभग 4 लाख के करीब लोग हमारे देश में हर साल मर जाते हैं. I would say that these are avoidable deaths. इन डेथ्स को अवॉइड किया जा सकता था, बट हम वो कर नहीं पाए somehow, और इसीलिए कोई बोलेगा कि दिस इज अ सिस्टमिक मर्डर. बट whatever be the phraseology used, this has to be done seriously. आणि म्हणूनच मग आपण टॅप वॉटर त्यांना दिलं पाहिजे याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर सीवरेज कनेक्शन त्यांना दिलं पाहिजे. याच्याहीमुळे मोठ्या प्रमाणात हेल्थ हॅझार्ड्स होतात आणि ते फक्त त्यांच्याच घरात नाही होत, ते इतर कम्युनिटीला पण त्रास होतो. देन ॲम्युनिटी व्हॅल्यू इन्क्रीज करायची आपल्याला सिटीजची, तर आपल्याला ग्रीनरी डेव्हलप करावी लागेल आणि विशेषतः वेल मेंटेन ओपन स्पेसेस, पार्क्स वगैरे. आजकाल आपण बघतो गेल्या काही वर्षांमध्ये साधारणतः जसजसं शहरीकरण वाढत आहे तसतसा एक पुन्हा ज्याला आपण काय म्हणतो एक बिझार ट्रेंड आपल्याकडे वाढायला लागलाय, तो म्हणजे बिल्डर माफिया अँड देअर लँड एन्क्रोचमेंट्स. मग कुठेतरी आपल्याला असं दिसायला लागलं की शहरांमध्ये ओपन स्पेसेसच मिळेनाशा झाल्या, वेल मेंटेन्ड सिटीज राहण्याशे झाले. आपण कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहायला लागलो, आपण सगळीकडे कॉन्क्रीटीकरण करायला लागलो, आपण रस्ते कॉन्क्रीटचे बनवायला लागलो, आपण काय म्हणू त्याला अगदी सगळीकडे पेवर ब्लॉक्स लावायला लागलो. त्याच्यामुळे इतर अनेक तर प्रॉब्लेम निर्माण झाले, पण विशेषतः ग्रीनरी शहराची संपत चालली. आणि ग्रीनरी इन द सिटी इज जस्ट लाईक having what is called as that lungs for the city. So if you remove the greenery, or if you do not keep on developing the greenery, you are simply compromising on the health of your lungs, or rather you may simply yourself removing your lungs. And that is why महत्वाची गोष्ट म्हणजे शहरातलं तापमान, शहरातल्या लोकांचं हेल्थ, रेस्पिरेटरी हेल्थ, सगळ्याच प्रकारची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला ग्रीनरी डेव्हलप करावी लागेल. आणि ओपन स्पेसेस, शेवटी पब्लिक लाईफ आहे, रिक्रिएशनल लाईफ आहे, वेगवेगळ्या समाज घटकांसाठी पार्क्स आहेत, अम्युजमेंट पार्क्स आहेत, नाना पार्क्स आहे, हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला तयार करावं लागेल. काय होतं की हे जे बिल्डर लोक आहेत हे आपल्या नवीन कॉलनीज जे बसवतात त्याच्यामध्ये इंटरनल तर तशा सोयीसुविधा देतात, त्याच्यासाठी जेवढं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आधी होत आहे. आणि शेवटी टाउन प्लॅनर्स काय कामाचे असतात? मग टाउन प्लॅनर्सनी इतकं चांगलं ब्लूप्रिंट दिलेलं असतं शहराचं,
ते सगळं कागदावर राहिलं ना, जर का एन्क्रोचमेंट्स वगैरे अलाउ झाल्या तर. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे याच्यावर विशेषतः काम करायचं आहे. Then the third aspect is to reduce pollution by switching to public transport for constructing facilities for non-motorized transport. Now this is also one of the important aspect. शहरांमधला सगळ्यात मोठा चॅलेंजचा एक भाग असतो तो म्हणजे अर्बन मोबिलिटी आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजचा अभाव. आणि मग काय होतं की जसजसं त्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आपल्याला लोकांना द्याव्या लागतात, आपण जसजसं त्या फॅसिलिटीज तयार करत जातो तसतसं काय होतं की साधारणतः पोल्युशन वाढायला लागतं शहरामधलं. म्हणजे एकीकडे आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट लोकांना द्यायचं आहे, त्याच्याकडे लोकांना शिफ्ट करायचं आहे, कारण लोक पर्सनल व्हेकल्स जितकं जास्त वापरतील तर व्हेहिक्युलर पोल्युशन्स मधनं आपण दरवर्षी वी कॅन सी दॅट व्हाट हैपन्स इन दिल्ली है ना, एज वेल एज इन नॉर्थ इंडिया. अभी जाड़ों के दिनों में वही होता है. थंडीच्या दिवसांमध्ये दिल्ली आणि नॉर्थ इंडियामध्ये काय हॅवक असतं हे आपण दरवर्षी बघतो. त्याच्यामध्ये एक सबस्टॅन्शियल पोर्शन हा व्हेहिक्युलर पोल्युशनचा असतो. तो प्रत्येक शहराला अलीकडे लागू व्हायला लागलाय. म्हणजे ऑन वन हँड आपल्याला लोकांना तिथून पब्लिक ट्रान्सपोर्टकडे आणायचं आहे, पण मग पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा आपल्याला क्लीन पोल्युशन फ्री ट्रान्सपोर्ट करावं लागेल. आणि त्यामुळे आपण अलीकडच्या काळी बघतोय की ई व्हेकल्स चा प्रकार सगळीकडे सुरू झालेला आहे. मग ते ई रिक्षा असेल, ई मोपेड असेल, ई इलेक्ट्रॉनिक कार्स असतील, अलीकडे अगदी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस सुद्धा, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल गडकरी साहेबांनी पुण्यामध्ये सुद्धा अशा काही बसेस लॉन्च केलेल्या आहेत. आय गेस पीसीएमसी किंवा पीएमसी ला लॉन्च केलेल्या आहेत. येत्या काळामध्ये सगळ्या शहरांमध्ये आपल्याला या इलेक्ट्रिक व्हेकल्स विथ चार्जिंग स्टेशन्स एक्सेट्रा एक्सेट्रा हे सगळं दिसेल. हे सगळं आपण कन्स्ट्रक्टिंग याच्या फॅसिलिटीजवर फोकस करतोय है ना. आणि टू रिड्यूस पोल्युशन बाय स्विचिंग टू पब्लिक ट्रान्सपोर्ट और कन्स्ट्रक्टिंग फॅसिलिटीज फॉर नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट. आता हे नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट म्हटलं म्हणजे मग ज्याच्यामध्ये आपण साधारणतः मेट्रोज किंवा ट्रामवेज किंवा तुमचे ट्यूब रेल्स किंवा स्काय बसेस या सगळ्या गोष्टींना विशेषतः फोकस करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मागच्या एक दशकामध्ये साधारणतः किंवा दीड दशकामध्ये last 1.5 decade we have been focusing upon the MRTS scheme, mass rapid transit system scheme, and उसके द्वारा हम ये लगभग 100 शहरों में मेट्रो नेटवर्क बना रहे हैं. ऑलरेडी यू मस्ट हैव सीन मेट्रो रनिंग इन पुणे, इन मुंबई, सक्सेसफुली नाउ इन नागपुर एंड इन अदर सिटीज ऑफ द कंट्री, इन हैदराबाद एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ये नॉन मोटराइज ट्रांसपोर्ट काफी केपेबल रहता है. उसमें कम समय में कम जगह में ज्यादा से ज्यादा लोगों को सेफली ट्रांसपोर्ट ऑप्शन अवेलेबल करा के दे सकते हो आप, एंड इट हैज बीन प्रूविंग टू बी सक्सेसफुल. ठीक है, लेट्स मूव ऑन. नाउ अमृत 2.0, just like we have had Swachh Bharat Mission 2.0, now we have got this Amrut 2.0. Amrut 2.0 mission will prove to be a major step towards making cities self-reliant and ensuring water security. Now we have to make cities self-reliant in the sense that कि पहली बात तो सरकार पहली बार ये सारा इंफ्रास्ट्रक्चर खड़ा करके दे सकता है, लेकिन बाद में वो जिम्मेदारी लोकल बॉडीज की होगी और सिटी ड्वेलर्स की होगी कि उसकी अपकीप कैसे रखी जाए. सो सिटीज सेल्फ रिलायंट होनी चाहिए, आत्मनिर्भर होनी चाहिए इस मामले में भी, so that these installations could be maintained properly and used successively. At the same time, ensuring water security, this is what I have just spoken about a short while ago. वाटर सिक्योरिटी सबके लिए चाहिए. पानी जीवन है, बेसिक नेसेसिटी है ह्यूमन बीइंग की, उसके सिवा कुछ नहीं हो सकता. एंड इवन एन हिस्टोरिकल एस्पेक्ट अगर हम देखें तो दुनिया की सारी इंपॉर्टेंट सिविलाइजेशंस ये नदियों के किनारे ही बसी थी, इसीलिए पानी का इंपॉर्टेंस उनको भी पता था. सो वी हैव टू एंश्योर सिक्योरिटी ऑफ वाटर फॉर आवर पॉपुलेशन. Under this mission, drinking water surveys will be conducted to provide better water services to the people. हम सर्वेस के थ्रू जाके घरों घरों में सैंपल्स को कलेक्ट कर रहे हैं. लोगों के घर में जो वाटर आता है, टैप वाटर आता है कि नहीं आता, और अगर आता है तो क्या वो स्वच्छ आता है कि नहीं आता, या एरिया में अगर पब्लिक टैप है तो उसके ऊपर अगर कोई पानी भर रहा है तो वो क्या स्वच्छ जल उनको मिल पा रहा है, प्यूरिफाइड वाटर उनको मिल पा रहा है. इसके लिए हम लोग वाटर सर्वेज कराएंगे. इससे 2-3 चीजें पता चलेगी कि ऐसे कौन से हैबिटेशंस है जो अभी तक पाइपलाइन से जुड़े ही नहीं है,
दूसरे ऐसे कौन से हैबिटेशंस है जहाँ पे पानी बहुत दूर दूर जाके फेच करके लाना पड़ता है लोगों को, बहुत कम पानी, बहुत समय लग जाता है उसमें। एंड देन ऐसे कौन से एरियाज है जहाँ पे पोल्यूटेड या एडल्ट्रेटेड वाटर आ रहा है, हार्मफुल वाटर एफ्लुएंट्स के साथ वहां पे आ रहा है। तो ये सब हमें पता चलेगा दिस वाटर सर्वे से। देन अमृत 2.0 also aims to provide 100% coverage of water supply to all households in around 4,700 urban local bodies by providing about 2.68 crore tap connections and 100% coverage of sewerage and septage in 500 Amrit cities by providing around 2.6 crore sewer septage connections, which will benefit more than 10.5 crore people in urban areas. Now, this is a very ambitious and a very big, I would say, objective. काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये 100% कव्हरेज ऑफ वॉटर सप्लाय द्यायचं आहे आपल्याला, आणि ज्याच्यामध्ये आपण 4,700 अर्बन लोकल बॉडीजला त्या ठिकाणी टार्गेट करतोय. त्याच्यातल्या सगळ्या हाऊसहोल्ड्सला टॅप वॉटर कनेक्शन द्यायचं आहे. विशेषतः त्यासाठी आपण 2.68 करोड टॅप कनेक्शन्स, म्हणजे 2.68 करोड फॅमिली किंवा हाऊसहोल्ड्स आहेत हे, त्यांना आपण कनेक्शन्स द्यायचं ठरवलंय. ते काम ऑलरेडी एम्बिशियसली सुरू आहे. एंड देन 100% कवरेज ऑफ सीवरेज एंड सेप्टेज इन 500 अमृत सिटीज. ये जो 500 अमृत शहर हमने शॉर्टलिस्ट किए हैं, उनको सबको हम सीवरेज और सेप्टेज टैंक सिस्टम देंगे, सो दैट अराउंड 2.64 करोड़ सीवर और सेप्टेज कनेक्शंस, सैनिटेशन कनेक्शंस देंगे 2.64 करोड़ घरों को भी. और ये टोटल पॉपुलेशन को जो अफेक्ट करने वाला है पॉजिटिवली, वो टोटल पॉपुलेशन बनेगा 10.5 करोड़ पीपल in urban areas. Now, this is a substantive amount of population living in urban areas. If you seriously compare it with the population of several countries in Europe, in fact, it comes out to be more than the population, collective population of several countries put together. And that's why this is a very ambitious aspect of the scheme. Next point is that it will adopt the principles of circular economy and promote conservation and rejuvenation of surface and groundwater bodies. Now, what is the principle of circular economy? काय आहे ते सर्क्युलर इकॉनॉमीचं प्रिन्सिपल? आपण जेवढं पण नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असतो, ती निसर्गाने आपल्याला वापरायला दिलेली आहे, पण मग त्याच्यासोबत एक जबाबदारी पण दिलेली आहे की तुम्हाला त्याच्या पुनर्भरणाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि वॉटर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे. दुर्दैवाने आपल्याकडे वॉटर या गोष्टीकडे लोकांचं प्रचंड दुर्लक्ष असतं, किंवा लोक त्याला लाईटली घेतात, किंवा लोक फक्त एंटायटलमेंटचा विचार करतात, मात्र ड्युटीफुलनेसचा विचार करत नाहीत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला सर्क्युलर इकॉनॉमी प्रिन्सिपलचा विचार करता कॉन्झर्वेशन आणि रिज्युनेशन ऑफ सरफेस अँड ग्राउंड वॉटर बॉडीज हा त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतोय. आणि म्हणून अलीकडे तुम्ही बघत असाल की अनेक महानगरपालिकांनी आपल्या अशा पॉलिसीजच करून टाकलेल्या आहेत की नवीन घरांच्या बांधणीला परमिशनच देत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर टेबल रिचार्ज किंवा रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंगचा कंपोनंट नसेल. विशेषतः पब्लिक हाऊसिंग स्कीम्सला तर ते बिलकुल परवानगी देत नाही विदाऊट रूफटॉप वॉटर हार्वेस्टिंगचं स्कीम, विच इज अ गुड आस्पेक्ट. हे सगळ्याच महानगरपालिकांनी किंवा अर्बन लोकल बॉडीजनी फॉलो केलं तर चांगलं आहे. त्यानंतर आपण जेवढे पण सरफेस आणि इतर आपल्या ग्राउंड वॉटरच्या बॉडीज आहेत, म्हणजे ज्या जमिनीच्या वर आहेत आणि ज्या जमिनीच्या खाली आहेत, त्यांचंही आपण कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. वी मस्ट नॉट एंड अप पोल्युटिंग देम. ॲट द सेम टाइम वी शुड प्रोटेक्ट देम फ्रॉम as much as we could from what is called as evaporation. And if it is underwater groundwater supply, groundwater body, then we should ensure that it is recharged periodically and regularly with the help of rooftop harvesting, groundwater recharge facilities. Otherwise, we will be in a great havoc that we are still dealing with. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला हे काम करावं लागतं आहे. म्हणून आता सरकार या बाबतीत ॲम्बिशियस झालेलं आहे. अनेक सरकारी बिल्डिंग्सवर सुद्धा हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यांना सुद्धा आता परमिशन मिळत नाही विदाऊट ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग. तर हे येणाऱ्या काळातली गरज आहे आपल्याला. तुम्ही बघितलं असेल अगदी या छोटे छोटे कंपोनेंट्स असतात. आपण अभी गणेश जी का फेस्टिवल खत्म हो गया, अभी दुर्गा जी शारदा जी का फेस्टिवल चल रहा है.
अभी देखेंगे कि हम लोग और ये जो विसर्जन की टैंक्स बनाते हैं, गणेश जी के फेस्टिवल में पहले वाटर बॉडीज में विसर्जित कर देते थे, बट बाद में हमने उसको परमिशन देना बंद कर दिया क्योंकि वो पोल्यूट हो जाते हैं। स्पेशली उसमें पीओपी यूज होता था, हार्मफुल एफ्लुएंट्स वाले कलर्स यूज होते थे। सो दैट इज अ डायरेक्ट हेल्थ हजार्ड फॉर द पीपल हु यूज water daily from those water bodies, and that is something which is commonsensical. Let's move on. The mission will promote data led governance in water management and technology. Submission to leverage latest global technologies and skills. Now, this mission will utilize data, and the data led governance model will be promoted. Now, data is very important in today's era. We are living in an era of information communication technology revolution, and hence data, information, एनालिटिकल डेटा, डेटा एनालिसिस, बिग डेटा, ऐसे वर्ड्स आजकल जो हम सुनते हैं, इसी के तहत अगर आप देखा जाए तो इसमें भी बहुत इंपॉर्टेंट होगा डेटा। और इसीलिए हम लोग इसको सिर्फ एक इस तरीके से नहीं देख रहे कि एक मिशन चलाना है, इस पे पैसे खर्च करने हैं। हम इसमें एक डेटा लेड गवर्नेंस मॉडल को प्रमोट करने वाले हैं और उसमें वाटर मैनेजमेंट टेक्नोलॉजी को भी बड़ा बूस्टअप देने वाले हैं। सबमिशन टू लेवरेज लेटेस्ट ग्लोबल टेक्नोलॉजीज एंड स्किल्स। हम दुनिया से जहां जहां से हमें अच्छी अच्छी टेक्नोलॉजी मिले वो हम लाके वहां पे पोर इन करने वाले हैं। और ये इसलिए जरूरी हो जाता है क्योंकि हमें एक डेटा लेड गवर्नेंस वाटर मैनेजमेंट स्ट्रेटजी अपनानी है, क्योंकि आने वाले समय में हमें इससे आगे निकलना है। मतलब हमें एक समय ऐसा होना चाहिए कि जहां पे हम ये सवाल ही ना पूछे एक दूसरे से कि भाई क्या हमारी वाटर बॉडीज पोल्यूटेड है कि नहीं, क्या हमारे वाटर बॉडीज स्वच्छ है कि नहीं। उल्टा ये तो है ही भैया, आप कुछ और पूछो, समथिंग लाइक दिस। तो अगर आप ये देखो तो मग याच्यावर आपण महत्वाचं काम करतो आहे। देन पेयजल सर्वेक्षण विल बी कंडक्टेड टू प्रमोट प्रोग्रेसिव कंपटीशन अमंग द सिटीज। ये जो नीति आयोग है ना, आदरणीय प्रधानमंत्री जी के पहल पे जो योजना आयोग का कन्वर्जन हमने नीति आयोग में किया, it has been doing works laurel for the country, जो एक कंपटीशन सी लगा देता है सिटीज में। फिर चाहे वो स्वच्छ भारत सिटीज हो या अभी ये स्वच्छ पेयजल सर्वेक्षण की बात हो, क्योंकि जैसे मैंने अभी थोड़ी देर पहले कहा की जास्तीत जास्त आपले जे वेक्टर बॉर्न डिसीजेसनी लोक मरतात, लाखो लोकांचे मृत्यू दरवर्षी होतात। अँड रिपोर्टेड डेथ्सचा जर का विचार केला तर कदाचित हा आकडा आणखी मोठा असू शकतो, कारण अनरिपोर्टेड डेथ्सचा आकडा नसेल आपल्याकडे। तर या लाखो लोकांच्या डेथ्स वाचवायच्या असतील, आपल्या नेक्स्ट जनरेशनच्या व्हायटल फिजिकल कॅपेबिलिटीजला आपल्याला इंटॅक्ट ठेवायचं असेल तर आपल्याला स्वच्छ पेयजल द्यावंच लागेल। आणि म्हणून पेयजल सर्वेक्षण त्या ठिकाणी आपण कंडक्ट करतोय। दी टोटल आउटले ऑफ अमृत 2.0 is 2.8 lakh crore. Again, this is more ambitious than I would say the SBM. 2.8 lakh crore, close to 3 lakh crore rupees have been outlaid for that. म्हणजे एक चांगला ambitious प्रोजेक्ट आहे भारत सरकारचा। आणि म्हणजेच काय तर आपल्याला हे दिसतंय की हाऊ सिरियसली द गव्हर्नमेंट टेक्स दिस इश्यू। ठीक आहे ना।